हरे कृष्णा. बारामतीतील सर्व भक्तांचे आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपल्याकडे श्रीमद भागवतम ग्रंथ प्रभुपादांनी दिला आहे आणि या श्रीमद भागवतांचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. या भागवतामध्ये केवळ भगवंतांची महानता सांगितली नाही आहे. 5व्या स्कंदामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची रचना सांगितली. सूर्य कुठे आहे, तारे कुठे आहेत, चंद्र कुठे आहे, बाकीचे सर्व ग्रह कुठे आहेत. आणि या पूर्ण वर्णनाला वाचून कुठलाही साधारण व्यक्ती विस्मित होऊ शकतो. हे असं अद्वितीय ब्रह्मांड कसं काय रचलंय आणि या सर्व अद्वितीय ब्रह्मांडाला सर्व काही नियोजन, सर्व काही व्यवस्थापनासाठी मल्टी लेयर्ड त्यांनी सिस्टम बनवली आहे. 14 स्तर आहेत ग्रहांचे ब्रह्मांडामध्ये. तर हे सर्व वर्णन वाचून आपल्याला भगवंतांचं ऐश्वर्य लक्षात येतं. भगवंत सहजासहजी आपल्या दासांद्वारे, देवतांद्वारे, देवींद्वारे पूर्ण ब्रह्मांडाची कशी काय काळजी घेत आहेत. आणि याच भागवतामध्ये भगवंतांचे आपल्या भक्तांसोबतचे आदान प्रदानही सांगितले आहेत. ही पण भगवंतांची महानता आहे. एक भगवंतांची महानता आहे की सर्व ब्रह्मांडाचं व्यवस्थापन कसे करतात, आणि दुसरी भगवंतांची महानता ही आहे की हे व्यवस्थापन करता करता चेहऱ्यावर त्यांना काही त्रास होत नाही, चेहऱ्यावर काही आटे येत नाही, पण आपल्या सर्व प्रकारच्या भक्तांशी प्रेमाचे आदान प्रदान करतात. हेही भगवंतांच्या महानतेचं एक प्रतीक आहे. तर म्हणून समजा आपल्याला भगवंतांना योग्य समजायचं असेल, कोण आहेत हे भगवंत, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांचं ऐश्वर्य जाणणंही महत्वाचं आहे आणि त्यांचं माधुर्य जाणणंही महत्वाचं आहे. आपण केवळ त्यांचे ऐश्वर्य ऐकलं तर आपल्या त्यांच्यापासून थोडी भीती निर्माण होऊ शकते. कारण ज्या व्यक्तीचं ऐश्वर्य आपल्याला लक्षात येतं त्याप्रती आपल्याला आदर निर्माण होतो आणि त्या आदरातून सहजासहजी शक्य आहे की भीती निर्माण होईल. केवळ आपण त्यांच्या माधुर्याबद्दल, केवळ त्यांच्या गोड गोड संबंधांबद्दल जर ऐकलं तर कदाचित आपल्याला भगवंत मुळात कोण आहेत हे लक्षात येणार नाही. पण जेव्हा ऐश्वर्य आणि माधुर्य या दोन्ही गोष्टी लक्षात येतात तेव्हा मग आपल्याला समजून येतं की भगवंत काय अद्वितीय कार्य करतायत, कसं काय दोन्ही गोष्टींना सांभाळतात. भगवंतांना भक्तांचे संबंध पण सांभाळता येतात आणि या पूर्ण विश्वाचे सृजन, पालन हेही सगळं सांभाळता येतं. असे हे भगवंत आहेत. साधारणतः असं म्हणतात की आपल्याला आपल्या साधारण जीवनात 2-3 गोष्टी जर समजावून सांगायच्या असतील कोणाला तर त्यांना एक थोडंसं कॉन्ट्रास्ट सांगायला लागतं. म्हणजे बघा, एकीकडे ही पण बाजू आहे आणि दुसरीकडे ही पण बाजू आहे. अशा 2 बाजू जेव्हा आपल्या समोर कोणतरी मांडतं तेव्हा आपल्याला त्या गोष्टी जरा छान समजून येतात. 10व्या स्कंदामध्ये भागवताच्या अध्याय क्रमांक 23 आहे आणि अध्याय क्रमांक 23 मध्ये श्रीकृष्णांनी वृंदावनातल्या ब्राह्मण पत्नींना त्यांचं स्थान कसं सांगितलं आणि त्या उदाहरणाद्वारे आपल्या सर्वांना काय संदेश दिलाय हे त्या अध्यायात येतं. तर त्या अध्यायामध्ये ब्राह्मण पण आहेत, सुशिक्षित वेद पारंगत ब्राह्मण आहेत, अनेक वर्ष गुरुकुलात अभ्यास केलेले आणि इतरांना गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे ब्राह्मण आहेत, आणि त्यांच्या पत्नी आहेत. तर एकीकडे हा कॉन्ट्रास्ट आहे तिथे की ब्राह्मण आहेत, सुशिक्षित आहेत, विष्णू कोण, विष्णूंचं स्थान काय हे सर्व त्यांना माहिती आहे, पण शेवटी विष्णूंच्या सेवेप्रती त्यांना आस्था नाही. आणि त्यांच्या सोबतच त्यांच्याच घरी राहणाऱ्या त्यांच्या पत्नी आहेत ज्या कधी गुरुकुलात गेल्या नाहीत, पण त्यांना स्वाभाविक श्रीकृष्णांप्रती एक आकर्षण आहे आणि म्हणून श्रीकृष्णांच्या सेवेसाठी एकही प्रयत्न ते कमी करत नाही. तर म्हणून हे कॉन्ट्रास्ट जेव्हापर्यंत आपल्या समोर येत नाही तेव्हापर्यंत काही गोष्टी आपल्याला कळत नाही. म्हणून आज आपण 3 प्रसंग पाहणार आहोत आणि आजचा जो मुख्य शीर्षक आहे तो आहे भीतीपासून मुक्ती. कारण आज आपण बघतोय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक असे लोक आहेत जे भीतीने ग्रस्त आहेत आणि त्यांना माहित नाही की याचा सुटका कुठे होईल. प्रसंग पहिला आहे, कुरुक्षेत्रामध्ये 2 सैन्य एकमेकांसमोर उभे आहेत आणि हा जो पूर्ण
प्रसंग आहे हा पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या वर्णन केला आहे. तर आपण तो बघूया. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक क्रमांक 12. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादं विनोद्योच्चै शंखम दद्मौ प्रतापवान. या श्लोकामध्ये सांगितलंय कुरु वृद्ध पितामह म्हणजे भीष्म पितामह यांनी दुर्योधनाच्या सर्व गोष्टी ऐकल्या आणि नंतर त्याला सांत्वना देण्यासाठी त्यांनी त्यांचा शंख वाजवला. तर याच्यामध्ये एक शब्द आहे सिंहनादम. सिंहनादम म्हणजे कुरुश्रेष्ठ पितामह भीष्म पितामह ते शंख वाजवतायत. आणि त्यांनी जेव्हा शंख वाजवला, कारण तो भीष्म पितामहांचा शंख आहे, शंखम दद्मौ प्रतापवान, त्यातून जो आवाज आला, जो ध्वनी आला, तो एका सिंहाच्या नादासारखा होता. एका सिंहाने डरकाळी फोडली तसा आवाज होता. आणि बरेच लोक त्यांनी आश्वस्त झाले, आपल्याकडे पण भीष्म पितामह आहेत, आपल्याकडे पण एक सिंह तयार आहे. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्यन्न हन्यंत सशब्दस्तुमुलो भवत. या श्लोकामध्ये तुमुलो भवत असं म्हटलंय की हे जेव्हा शंख वाजले, पितामहांनी जेव्हा शंख वाजवला, मागे अनेक अनेक ड्रम्स, अनेक त्यांच्याकडे वेगवेगळे वाद्य होते, ते पण वाजले. भैर्यश्च पणवान गोमुखा हे सगळे वाजले. आणि हे सर्व वाद्य कारण एकत्र वाजले तर म्हणतात आकाशामध्ये एक पूर्ण एक ध्वनी निर्माण झाला. आणि मग त्याच्या पुढे पांडव श्रेष्ठ अर्जुन आणि श्रीकृष्ण हे त्यांचा शंख वाजवतात, त्याचं वर्णन आहे. तर श्लोक क्रमांक 14. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. श्वेतैर्हयैर्युक्ते, अर्जुनाच्या रथाला 4 श्वेत हय म्हणजे शुभ्र पांढरे घोडे जुंपले होते. आणि तिथे लिहिलंय माधवः पांडवश्चैव, माधवानी श्रीकृष्णांनी आणि पांडुपुत्रांनी अर्जुनानी दिव्य शंखौ प्रदद्मतु. तर संस्कृतामध्ये, मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन आहे, 2च वचन आहेत. पण संस्कृतामध्ये 3 वचन असतात, एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. तर दिव्य एक वचन, दिव्यौ हे द्विवचन आणि दिव्या हे 3 वचन झाले. तर इथे लिहिलंय दिव्यौ शंखौ प्रदद्मतु म्हणजे माधवाचा शंख, श्रीकृष्णाचा शंख आणि अर्जुनाचा शंख हे दोन्ही शंख दिव्य होते. असं नाही की केवळ माधवाचा शंख दिव्य होता आणि पांडवाचा जो पांडुपुत्राचा अर्जुनाचा शंख होता तो दिव्य नव्हता. दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. तर सांगायची गोष्ट अशी आहे की हा जो शंख आहे हा अर्जुनाला मया दानवानी दिला होता. जेव्हा खांडव प्रस्थ नष्ट करायची वेळ आली आणि तिथे इंद्रप्रस्थ बांधायचा होता, तेव्हा मया दानवाने आधी अर्जुनावर अटॅक केला. कारण मया दानव त्या वनामध्ये राहत होता आणि जेव्हा त्या वनाला आग लावली तिथे निर्मिती करण्यासाठी नवराज्याची, तेव्हा मया दानवाने अर्जुनावर हल्ला केला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या पाठी सुदर्शन चक्र पाठवलं आणि मया दानवानी श्रीकृष्णांची शरण घेतली. श्रीकृष्ण म्हणतात की तू माझी शरण घेऊन फायदा नाही, ज्याला तू त्रास दिलास त्याची शरण घेतली पाहिजे. आणि तेव्हा अर्जुनाने त्यांना माफ केलं, अर्जुनाने जराही मनावर नाही घेतलं. आणि मया दानव एवढे इम्प्रेस झाले, अरे मी ज्याचा प्राण घ्यायला गेलो त्यांनी मला माफ केलं. मया दानवानी सांगितलं इथे मी तुम्हाला एक सुंदर नगरी बांधून देईन. आणि अर्जुनाला पांडवांना काही मेहनत न करता मया दानवानी इंद्रप्रस्थ माप बांधून दिला. तर तेव्हा मया दानवानी अर्जुनाला हा शंख दिला होता, देवदत्त, देवदत्त नावाचा त्यांनी शंख दिला होता. पण इथे जेव्हा व्यासदेव वर्णन करतायत तेव्हा म्हणतायत जसे पांडव दिसायला खूप साधारण दिसतात, त्यांचे पण 2 हात 2 पाय 2 नागपुड्या 2 डोळे 2 कान, पण त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती अद्वितीय प्रेम आहे म्हणून ते साधारण नाही आहे. तर कोणतरी सांगत होते की वानर हा जो शब्द आहे याचा पण अर्थ हेच आहे, वा नर, नरासारखे दिसतात, मनुष्यासारखे दिसतात,
पण थोडं जवळून जर बघितलं तर त्यांची सावली थोडी वेगळी दिसते, कारण मागे एक शेपूट असते. पण बाकी ते पण असे 2 पायावर उभे राहतात. तर वानर म्हणजे नरासारखे दिसतात, मनुष्यासारखे दिसतात, पण ऍक्च्युली ते वानर आहेत, ते नर नाही आहेत, मनुष्य नाही आहेत. तसेच हे जे श्रेष्ठ वैष्णव आहेत, युधिष्ठिर महाराज आहेत, अर्जुन आहेत, हे पण वानर आहेत. हे जे वैष्णव आहेत हे मनुष्यासारखे दिसतात, पण त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती अद्वितीय प्रेम. तर जसं पांडव हे माधवासारखे दिव्य आहेत, तसं पांडवांचा जो शंख आहे, अर्जुनाचा शंख आहे, तो पण माधवाच्या शंखासारखा दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. अर्जुन ज्या रथावर उभा आहे तो रथ अग्निदेवांनी त्यांच्या सेवेमध्ये त्यांना भेट दिलाय. त्या रथावर श्रीकृष्ण स्वयं आहेत. श्रीकृष्णांसोबत लक्ष्मी देवी ही नेहमी असते. म्हणजे ज्यांनी दिव्य शंख वाजवले त्यांच्याकडून विजय हा सुनिश्चित आहे. त्याच्या पुढचा श्लोक. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदर. या श्लोकामध्ये 15व्या श्लोकामध्ये ऋषिकेश हा शब्द वापरलाय. ऋषिकेश म्हणजे सर्वांच्या इंद्रियांचा नियंत्रक. ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्यांचा नियंत्रक. तर बलदेव विद्याभूषण आपले एक आचार्य आहेत, ते म्हणतात या श्लोकामध्ये ऋषिकेश का म्हटलंय, तर म्हणतात हे जे ऋषिकेश आहेत ना, हे आपल्या भक्तांच्या इंद्रियांचं नियंत्रण करतात, अभक्तांच्या इंद्रियांचं नियंत्रण नाही करत. म्हणजे ज्या बाजूला ऋषिकेश आहेत, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहेत, त्या पूर्ण सैन्यांच्या इंद्रियांचं नियंत्रण ऋषिकेश करणार आहेत. श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, पूर्ण सैन्याच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, आणि पूर्ण सैन्याला सांगणार आहेत आता कसं लढायचं, आता कुठलं अस्त्र वापरायचा, आता तुझे हात कसे चालवायचे. तर ऋषिकेश असल्या कारणाने आपल्या सैन्याच्या सर्व इंद्रियांवर त्यांचं नियंत्रण आहे. स्वतः माधव आहेत, लक्ष्मी देवींचे पती आहेत, अग्नीने दिलेला रथ आहे, दिव्य शंखऊ आहे. आता विजय कोणाची होणार आहे, केवळ पांडवांची विजय होणार आहे. म्हणून इथे असं लिहिलंय की हे जे शंख आहेत त्यांचे ध्वनी ऐकून कौरवांचं हृदय हे पूर्णपणे द्रवित झालं. तर पुढे लिहिलंय सघोषोधार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो अभ्युनादयन. नभश्च पृथ्वीं चैव, आकाशामध्ये आणि पृथ्वीवर असा तो ध्वनी घुमला की हृदयानी व्यदारयत. हार्ट अटॅक होतो ना, हार्ट अटॅक होताना कसं हृदयावर परिस्थिती होते, तसं दिव्य शंखौ या शंखांच्या आवाजाने अशी गोष्ट निर्माण झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली. तर भागवताच्या 4थ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 5 हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी. का बरं, पण याच्यामध्ये असं लिहिलंय की भीती निर्माण कशी होते. आज आपण भीतीवर चर्चा करतोय, म्हणून भीती निर्माण कशी होते हे समजण्यासाठी आपल्याला हे फायद्याचं आहे. तर श्लोक क्रमांक 2 मध्ये लिहिलंय ब्रह्माजींचे एक पुत्र होते अधर्म. भारतीय संस्कृतीत, वैदिक संस्कृतीमध्ये अधर्म हा धर्माचा प्रतिस्पर्धी नव्हे. अधर्म हा धर्माची एक दुसरी बाजू आहे. भगवंत आहेत आणि भगवंतांच्या चेहऱ्याचे जे लोक दर्शन करतात त्यांच्या आयुष्यामध्ये अधर्म कधीच येऊ शकत नाही. पण जे भगवंतांचं दर्शन सोडून भगवंतांपासून स्वतःला वाचून भगवंतांच्या पाठीमागे जातात, भगवंतांपासून लपतात, भगवंतांना दूर करायचा प्रयत्न करतात, त्यांना भगवंतांच्या पाठीमागे भगवंतांची सावली दिसते. आणि सावली कशी असते, अंधारमयी सावली असते. म्हणून जेव्हापर्यंत आपण भगवंतांच्या समोर आहोत तेव्हापर्यंत आपल्याला सावली नाही दिसणार, तेव्हापर्यंत आपल्या जीवनात अंधकार नसणार आणि अधर्म नसणार. पण जेव्हा आपण भगवंतांच्या पाठीमागे जातो तेव्हा आपल्याला अधर्म दिसतो. तर म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये अधर्म हा धर्माचा प्रतिस्पर्धी नव्हे, तर ह्या धर्माची एक फक्त मागची बाजू आहे, सावलीची बाजू आहे. म्हणून ब्रह्माजींचे एक पुत्र आहेत अधर्म, त्यांनी असत्यतेशी संयोग केला, त्यांच्याशी मिलन केलं. खूप छान सेक्शन आहे हा भागवतातला. अधर्मानी असत्यतेशी जेव्हा मिलन केलं तेव्हा त्यांना 2 मुलं झाली. एक होता दंभ म्हणजे थकविणे,
आणि दुसरं म्हणजे माया, ही मुलगी झाली. माया म्हणजे फसवणूक. तर हे मराठी भागवतामध्ये दिलेले भाषांतर आहेत. अधर्म पुरुष आहे आणि असत्यता महिला आहे. त्या दोघांच्या मिलनातून दंभ आणि माया, एक मुलगा आणि एक मुलगी जन्म झाले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की दंभ आणि माया हे दोन बहीण भाऊ आहेत, पण यांनी पण एकमेकांशी मिलन केलं. म्हणून भागवताच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की जेव्हा बहीण भावांमध्ये अनैतिक मिलन होतं तेव्हा भरपूर भयावह गोष्टी निर्माण होतात. तर आपण पुढे बघूया काय काय झालं. अधर्म आणि असत्यतेच्या मिलनातून दंभ आणि माया निर्माण झाली. दंभ आणि मायाच्या मिलनातून लोभ आणि कपट, निकृती, लोभ आणि कपट निर्माण झालं. बरोबर आहे ना. अधर्म आणि असत्यता याच्यातून नक्कीच दंभ, खोटारडेपणा आणि दुसऱ्यांची फसवणूक आणि मी किती मोठा हे निघणार. आणि जेव्हा इतरांना आपण फसवतो आणि स्वतःचा मोठेपणा दाखवतो तेव्हा त्याच्यानी लोभ आणि कपट निर्माण होणार. मग जेव्हा आपण लोभी आहोत आणि जेव्हा आपण खूप कपटी आहोत तेव्हा लोभ आणि कपट हे पण बहीण भाऊ आहेत. यांच्या मिलनातून क्रोध आणि हिंसा असा मुलगा आणि मुलगी निर्माण झाले. क्रोध आणि हिंसा. तो जेव्हा कपटी व्यक्ती असतो आणि लोभी असतो तो त्याच्या विचारधारेविरुद्ध जर कोणी वागला तर लगेच त्याला क्रोध येतो आणि अशा व्यक्तीच्या मनामध्ये इतरांप्रती द्वेष पण असतो. माझ्या मनासारखं का नाही होत आहे, मी योजना आखल्या आहेत तसं का नाही होत आहे, मग अशा व्यक्तीला द्वेष निर्माण होतो. तर त्यांनी जो शब्द वापरलाय तो आहे हिंसा. पण हिंसा केवळ शारीरिक हिंसा नसते, मानसिक हिंसा पण असते, शाब्दिक हिंसा पण असते. म्हणून त्याला द्वेष म्हणून भाषांतर केलंय. मग क्रोध आणि हिंसेतून निर्माण झाले एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव होतं कली. कली म्हणजे भांडण तंटा, कलह, भांडणाची वृत्ती, कली. आणि दुरुक्ती, दुरुक्ती म्हणजे कठोर बोलणं. कली म्हणजे भांडण आणि दुरुक्ती म्हणजे कठोर बोलणं यांचं मिलन झालं. आणि या मिलनातून एक मुलगा आणि एक मुलगी निर्माण झाली. मुलाचं नाव होतं मृत्यू. म्हणजे जेव्हा आपण भांडणं करतो आणि कधी कधी वाईट शब्द बोलतो कोणाबद्दल, एकतर त्याच्या चारित्र्याला आपण मृत्यू देतो किंवा जर त्याच्यामध्ये शक्ती असेल तर तो आपल्याला त्याचा प्रतिसाद देणार आणि आपल्याला त्याचा प्रतिकार करणार आणि त्यातून कदाचित मारामारी होते आणि त्याच्यातून कधी कधी मृत्यू निर्माण होतो. मृत्यू नाही झाला तर भीती निर्माण होते. तर म्हणून कली आणि दुरुक्ती यांच्या मिलनातून मृत्यू आणि भीती निर्माण झाली. आणि ह्या मृत्यू आणि भीतीने पण मिलन केलं. त्यातून यातना आणि निरय निर्माण झाला. यातना म्हणजे त्रास, अमाप त्रास, आणि निरय म्हणजे नरक. एकदम नरकासारखी परिस्थिती निर्माण होते जेव्हा भीती आपल्या जीवनात येते. बरोबर. मग आज आपण चर्चा करतोय या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात पण थोडी भीती आहे. आणि कदाचित आपण जेव्हा न्यूजपेपर रिपोर्ट वाचतो किंवा जेव्हा टेलिव्हिजन रिपोर्ट वाचतो, ऐकतो, बघतो तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आज या जगातून जाणाऱ्यांची संख्या वाढली, आज इतके लोक या जगातून निघून गेले. म्हणून कली आणि दुरुक्तीपासून मृत्यू आणि भीती निर्माण झाली आणि मृत्यू आणि भीतीपासून यातना आणि निरय निर्माण झाला. तर सांगायचं तात्पर्य आहे की भीती कुठून निर्माण होते. भीती कुठून निर्माण झाली. भीती निर्माण झाली अधर्म आणि सत्यतेच्या मिलनातून, दंभ आणि मायेच्या मिलनातून, लोभ आणि कपटाच्या मिलनातून, क्रोध आणि द्वेषाच्या मिलनातून आणि शेवटी कली, कलह आणि दुरुक्तीच्या मिलनातून. म्हणजे पहिलं पाऊल होतं अधर्म आणि असत्यता. मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण अधर्म स्वीकारतो आणि असत्यता स्वीकारतो त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक काही ना काही हे निर्माण होणार आणि शेवटी त्याचं कुठे होणार, भीती आणि मृत्यू आणि त्याच्यानंतर यातना आणि नरक. तर आपल्याला अनेक वेळा हा प्रश्न असतो की प्रभूजी मला माझ्या जीवनातून भीती घालवायची. भीतीला असं मध्येच तुम्ही कापू शकत नाही. भीती कुठून सुरू झाली, असत्यता आणि अधर्मातून. तर जेव्हा आपल्या जीवनातून आपण असत्यतेला काढून टाकू, अधर्माला काढून टाकू तेव्हा मग पुढे सर्व काही छान होणार. अधर्माला काढणं म्हणजे धर्माला स्वीकार करणं. जेव्हा आपण अधर्माला काढायची गोष्ट करतो, अधर्माला काढू शकत नाही.
आपण आपल्या हृदयामध्ये धर्माला स्थान द्या, श्रीकृष्णांच्या शिकवणीला स्थान द्या, बरोबर सगळं काही स्वच्छ होईल. आणि दुसरी पत्नी कोण होती? अधर्माची पत्नी होती असत्यता. म्हणून आपल्या जीवनामधून आपल्याला असत्यता पण काढायला लागेल, आपल्याला खरं बोलायला लागेल, खरं वागायला लागेल आणि खऱ्या व्यक्तीसारखे विचार करायला लागतील, धार्मिक विचार करायला लागतील. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये धर्म आणि सत्य येईल, म्हणतात कलियुगामध्ये धर्माचे 4 खांब आहेत: तपह, शौच, तपस्या, शौच आणि सत्य आणि कृपा. कृपा, सत्य, शौच आणि तपस्या हे धर्माचे 4 खांब आहेत. आणि कलियुगामध्ये आता तपस्या नष्ट झाली आहे, साफ स्वच्छपणा शौच नष्ट झालंय, कृपा पण नष्ट झाली आहे. म्हणतात कलियुगामध्ये भागवताच्या 13व्या अध्यायात 1ल्या स्कंदामध्ये सांगितलंय की कलियुग हे केवळ एका खांबावर आता उभं आहे, आणि ते एक खांब म्हणजे सत्यता. अजूनही या जगामध्ये खऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीला मान सन्मान मिळतो, पण तो पण आता हळूहळू कमी होत चाललाय. पण जर वैष्णवांनी, भक्तांनी सत्यता टिकवून ठेवली तर नक्कीच धर्म कमीत कमी एका खांबावर तरी सुरक्षित राहील. आता आपण पुढे जाऊया. प्रसंग दुसरा आहे, श्रीकृष्ण पूर्ण जगामध्ये महाभारतानंतर युधिष्ठिर महाराजांना राजा म्हणून स्थापना करतात आणि द्वारकेकडे यायला सुरुवात करतात. तर तेव्हा कुंती देवी त्यांच्या भक्त त्यांना खूप प्रार्थना करतात, एवढे दिवस जेव्हा आमच्या जीवनामध्ये अनेक भीती होती तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होते, जेवढा त्रास होता तेव्हा तुम्ही आम्हाला मदत केली, आणि आता सर्व काही शांत झालं तर तुम्ही चालले, आम्हाला परत त्या सर्व यातना, सर्व कष्ट परत एकदा येऊ द्या. कारण जेव्हा ते सर्व कष्ट येतात आणि आम्ही आर्त भावनेने तुम्हाला जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तुम्ही आमच्या जीवनात येता. पण आता हे सुख काय कामाचं, हे ऐश्वर्य काय कामाचं की तुम्ही आमच्या जीवनातून निघून चालले, द्वारकेला परत चालले. मग श्रीकृष्ण त्यांच्या प्रार्थनेला मानसन्मान देऊन 2 महिने परत हस्तिनापुरात थांबतात. आणि असं अनेक अनेक महिने, अनेक अनेक वर्ष द्वारके नगरीतून दूर राहिलेले श्रीकृष्ण आता पुन्हा एकदा द्वारके नगरीमध्ये सर्व धर्माची स्थापना करून आपल्या भक्तांना भेटण्यासाठी येत आहेत. तर आपण पुढे बघूया. तर हा श्रीमद भागवतातला 1ला स्कंद, अध्याय क्रमांक 11, श्लोक क्रमांक 1. सूत उवाच आनर्तांस उपव्रज्य स्ववृद्धान् जनपदान् स्वकान् दद्मौ दरवरं तेषां विषादन् शमयन इव. या श्लोकामध्ये दरवरम आहे. दरवरम म्हणजे श्रीकृष्णांचा शंख. अनेक अनेक वर्षांपासून, अनेक अनेक महिन्यांपासून श्रीकृष्ण निघून गेले धर्मस्थापनेसाठी, आणि त्यांच्यासोबत आध्यात्मिक जगतातून आलेले त्यांचे जे भक्त मथुरावासी, जे आता द्वारकावासी आहेत, ते वाट बघतायत, श्रीकृष्ण कुठे, श्रीकृष्ण कुठे, श्रीकृष्ण कुठे. जसं दिवसा लख सूर्यप्रकाश असतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर जेव्हा सूर्य निघून जातो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण होतो. रामचंद्र जेव्हा अयोध्येतून निघून गेले तेव्हा अयोध्येमध्ये कोणीही दीप नाही लावले, आणि म्हणून जेव्हा रामचंद्र अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी दीपावली, दीप लावले. तसंच द्वारकावासींनी एवढे महिने जेव्हा श्रीकृष्ण द्वारका सोडून गेले होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे काळोख अनुभवला, आणि सर्व द्वारकावासी विचार करतायत श्रीकृष्ण निघून गेले, आता काय होणार आमचं. आणि श्रीकृष्णांना हे माहित होतं, म्हणून श्रीकृष्ण द्वारके नगरीच्या बाहेर जेव्हा येतात तेव्हा त्यांनी त्यांचा शंख वाजवला, आणि शंख वाजवून आपल्या सर्व भक्तांना त्यांनी सूचित केलं, मी तुम्हाला भेटायला इथपर्यंत आलेलो आहे, मला भेटायला कृपया या. म्हणतात काही भक्त जेवण करत होते, काही महिला होत्या ते स्वतःला काहीतरी डेकोरेशन करत होते, मेकअप करत होते, काही मुलं होते ते आपापली काळजी घेत होते. कुठून तरी खबर आली होती की श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये पांडवांना विजयी केलंय आणि आता कधीही येऊ शकतात. पण एक लालसा आहे त्यांना, त्यांना एक उत्सुकता आहे श्रीकृष्ण कधी येतील, आणि या उत्सुकतेला प्रतिसाद देऊन श्रीकृष्णांनी बाहेरूनच शंख वाजवलाय, आणि ते शंख वाजवून सर्वांना म्हणाले, या मला भेटायला या, मी पण तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये असं वर्णन केलंय
की तो शुभ्र पांढरा शंख होता, पांचजन्य. पांचजन्य नावाचा शंख जेव्हा श्रीकृष्णांनी असा वाजवला तेव्हा बिंब फळासारखे वृंदावनामध्ये बिंब फळ मिळतात, त्या बिंब फळाचे लाल भडक कलर असतो. श्रीकृष्णांचे ओठ हे बिंब फळासारखे असतात, लाल भडक. आणि त्या लाल भडक ओठांनी त्यांनी त्या पांढऱ्या शुभ्र शंखाला थोडं प्रभावित केलं. जिथे त्यांचे ओठ त्या पांढऱ्या शंखाला स्पर्श करत होते तो भाग पण असा थोडा लालसर झाला. म्हणजे एक साधारण भौतिक गोष्ट पण जेव्हा श्रीकृष्णांशी संपर्कात येते तेव्हा श्रीकृष्णांचा त्या भौतिक गोष्टीवर प्रभाव होतो. विचार करा, जरी आपले सर्व विचार भौतिक असले, आपले सर्व दृष्टिकोन जरी भौतिक असले, आपल्या आयुष्यातल्या सर्व इच्छा भौतिक असल्या, पण जेव्हा आपण श्रीकृष्णांशी संपर्क करू हरिनामाद्वारे, हरिकथेद्वारे, हरीच्या वैष्णवांद्वारे, आपल्या जीवनामध्ये जो भौतिकवाद आहे तो हळूहळू हळूहळू थोडा परिवर्तित होईल आणि आपल्या जीवनामध्ये पण परिवर्तन होईल. तर पहिल्या प्रसंगामध्ये आपण जे बघत होतो, इथे जेव्हा श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी शंख वाजवला तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम झाला, तर म्हणतात हृदयानी व्यदारयत, त्यांच्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली. आणि नंतर आपण बघितलं की कशी अधर्म आणि असत्यतेतून भीती निर्माण होते. म्हणून कौरवांनी, कारण सुरुवातच अधर्म आणि असत्यतेपासून केली होती, तर त्यांच्या हृदयामध्ये भीती निर्माण होणं एकदम साहजिक होतं. पण द्वारके नगरी बाहेर जेव्हा श्रीकृष्ण आपला शंख वाजवतात तेव्हा त्यांच्या हृदयात काय होतं ते आपण बघूया. मग इथे लिहिलंय, तम उपश्रुत्य निनदम जगत भय भयावहम प्रत्यद्युः प्रजा सर्वा भर्तृदर्शन लालसा. तर इथे लिहिलंय श्रीकृष्णांचा तो ध्वनी होता, श्रीकृष्णांनी तयार केलेला ध्वनी, भगवद्गीतेचा ध्वनी किंवा त्यांच्या शंखाचा ध्वनी, याला काय म्हटलं इथे, जगत भय भयावहम. ज्या गोष्टीचं भय पूर्ण जगताला आहे त्या भयाला हा ध्वनी भयावह आहे, जगत भय भयावहम. आणि या ध्वनीनी त्यांच्या हृदयामध्ये जी काय भय असेल, जी काही चिंता असेल, जे काही भौतिक विचार असतील, नव्हते भौतिक विचार, पण जे काही होतं त्यांच्या मनामध्ये ते सर्व काही नष्ट झालं. आणि लिहिलंय भर्तृदर्शन लालसा. त्यांचे भर्तृ आहेत, त्यांची काळजी घेणारे श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी लालसा निर्माण झाली. म्हणून पहिल्या प्रसंगामध्ये श्रीकृष्णांचा शंख ऐकून कौरवांच्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली. आणि द्वारकावासींनी जेव्हा श्रीकृष्णांचा शंख वाजवला तेव्हा त्यांच्या मनामध्ये भर्तृदर्शन लालसा निर्माण झाली, भीती नाही निर्माण झाली. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायातच लिहिलंय, आपन्नः संस्कृतिं घोरान यन्नाम विवशो गृणन् ततः सद्यो विमुच्येत यद बिभेति स्वयं भयम्. पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदामध्ये सूत गोस्वामी आपल्याला सांगतायत, अहो तुम्ही लोकांनी संसारामध्ये जन्म घेतलाय, आपन्न संस्कृती घोर, पण या अशा घोर संसारात एकदा जरी तुम्ही विवश होऊन जर भगवंतांचं नाम घेतलं, यन नाम विवशो गृणन ततः सद्यो विमुच्येत, एका क्षणामध्ये तुम्ही मुक्त होणार. का बरं? कारण श्रीकृष्णांचं नाव आहे ना, यद बिभेति स्वयं भयम. आपण भीती वाटते आणि भीतीचे जे मूर्तिमान स्वरूप आहेत ते श्रीकृष्णांना घाबरतात. यद बिभेति स्वयं भयम, म्हणून म्हणतात त्या श्रीकृष्णांचं आपण स्मरण केलं पाहिजे. याच्या तात्पर्यामध्ये, या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की भौतिक जीवनाचे 4 लक्षण आहेत, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. आणि म्हणतात या 4ही गोष्टींनी भौतिक जीवन हे पूर्ण होतं. पण या 4ही गोष्टीतून 3 गोष्टी आपण असीमित नाही करू शकत. आहार, निद्रा आणि मैथुन याला काही सीमा आहेत, पण म्हणतात या 4ही गोष्टीतून भय जे आहे ना ते असीमित आहे. म्हणून 4 गोष्टी भौतिक जीवन आहेत आणि या 4ही गोष्टींमधून सगळ्यात प्रमुख जी गोष्ट आहे ज्याने आपलं भौतिक जीवन ठरतं ते आहे भय, ते आहे भीती. आणि या भीतीला जर कोणाला औषध पाहिजे असेल, जर या भीतीने आपण या भौतिक जीवनामध्ये ग्रस्त आहोत, उद्या काय होईल, परवा काय होईल, कधी संपेल काही माहिती नाही, तर या भीतीसाठी श्रीकृष्णांनी आपल्याला एक औषध दिलंय. म्हणतात जगत भय भयावहम यद बिभेति स्वयं भयम. तर हे यद बिभेति स्वयं भयम हरे कृष्ण महामंत्र आपल्याला श्रीकृष्णांनी दिलाय, श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलाय, श्रीकृष्णांनी स्वमुखातून बोललेली गीता आपल्याला दिली आहे.
तर आपण या गीतेची शरण घेतली पाहिजे, भागवताची शरण घेतली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या श्लोकाचा, या हरिनाम महामंत्राचा आपण शरण घेतली पाहिजे. नक्कीच भय, भीती, भौतिकवाद आपल्यापासून पळून दूर जाईल. आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याच अनिश्चितता आहेत आणि त्या अनिश्चितता कधी दूर होतील? अनिश्चितता या जगामध्ये कधीच दूर होणार नाही, कारण या जगाचा एक गुण आहे अशाश्वतम. अशाश्वतम म्हणजे सर्व काही तात्पुरतं आहे, आणि तात्पुरतं असल्यामुळे सगळं काही अनिश्चित आहे. उद्या बदलेल की परवा बदलेल, आणि त्या अनिश्चिततेवर जेव्हा आपण नियंत्रण करायला जातो तेव्हा आपल्या हृदयामध्ये भीती निर्माण होते. पण जेव्हा त्या अनिश्चिततेला आपण हे बघतो की या अनिश्चिततेमुळे मला श्रीकृष्णांचं स्मरण करण्यासाठी एक खूप छान संधी मिळाली. मला माहित नाही कधी काय होणार आहे, पण श्रीकृष्णांना माहितीये. का नाही, मी औषध तर घेईन, जे काही औषध आहे ते घेईन, जे काही नियमांचं पालन आपल्याला शासनाने दिलंय ते करीन, पण शेवटी मानसिक माझं सर्वस्व मी श्रीकृष्णांना अर्पण करीन की श्रीकृष्ण मला तुम्ही यातून मार्ग दाखवा. म्हणून श्रीकृष्णांची शरण घेणं हे सोपं करून दिले श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हरिनाम महामंत्राद्वारे. आणि मग आता आपण तिसरा प्रसंग बघू. तर हा तिसरा प्रसंग कुठला आहे? श्रीकृष्ण आणि बलराम कंसाला मारण्यानंतर जेव्हा देवकी आणि वसुदेवांना भेटतात, तेव्हा देवकी आणि वसुदेव त्यांना पुत्र म्हणून स्वीकार करतात, आणि पुत्र म्हणून स्वीकार केल्यानंतर त्यांना त्वरित गुरुकुलात पाठवतात. तर उज्जैन अवंती देशमध्ये सांदीपनी मुनींचं जे गुरुकुल आहे तिथे पाठवतात, आणि तिथे 64 दिवसांमध्ये, 2 महिन्यांमध्ये श्रीकृष्ण आणि बलराम सर्व विद्या स्वीकारतात, शिकतात. आणि सर्व विद्या स्वीकारल्यानंतर जेव्हा त्यांना गुरु दक्षिणा द्यायची वेळ येते तेव्हा आपल्या गुरुजींना विचारतात काय दक्षिणा देऊ. गुरुजी म्हणतात, तुम्हा दोघांचं जे उत्तम वर्तणूक होते, तुम्ही दोघांनी जशा प्रकारे गुरूंची माझी सेवा केली ती माझी गुरुदक्षिणा आहे. तुमचा उत्तम व्यवहार माझी गुरुदक्षिणा आहे, मला गुरुदक्षिणा नको. पण ते म्हणतात नाही नाही, तुम्ही गुरुपत्नींना पण थोडं विचारू शकता. आणि ते आपल्या पत्नींना जेव्हा विचारतात, गुरुमातेला विचारतात, गुरुमाता म्हणतात तुम्हाला आठवतंय का, अनेक वर्षांआधी आपला एक मुलगा समुद्रात जेव्हा गेला होता तेव्हा प्रभास क्षेत्रामध्ये तिथून परत नाही आला, बुडाला बहुतेक तो पाण्यात. तर कृपया या 2 अद्भुत बालकांना गुरुदक्षिणा म्हणून आपल्या मुलाला परत आणण्यासाठी तुम्ही विनंती करा. तर श्रीकृष्ण आणि बलराम हे स्वीकारतात, समुद्रात जातात. समुद्रदेव त्वरित त्यांच्या समोर उपस्थित होतात आणि म्हणतात की मी तरी त्याला नाही बुडवलं, पण माझ्या खोल एक राक्षस आहे पंचजन नावाचा, त्या पंचजन राक्षसाला तुम्ही विचारू शकता. पंचजन राक्षसाने केलं असेल, म्हणजे विचार करा हा पंचजन राक्षस किती महान राक्षस असेल. समुद्र देवाला हा पंचजन राक्षस महाग पडला, आणि समुद्र म्हणाले मी याच्यासोबत काही करू शकत नाही, तुम्हीच बघा काय करू शकता का. त्या पंचजन राक्षसाला मारलं, आणि या पंचजन राक्षसाचा जो आकार होता तो एका शंखासारखा होता, म्हणून त्या पंचजन राक्षसापासून निर्माण झालेला शंख आहे पांचजन्य. तर श्रीकृष्णाने तो पांचजन्य शंख घेतला. तसं म्हणतात हा जो शंख आहे हा श्रीकृष्णांचा नित्य शंख आहे, पण तो या जगामध्ये या प्रसंगातून त्यांना मिळाला. असं नाही की या आधी श्रीकृष्णांकडे तो शंख नव्हता. जसं जेव्हा कालिया नागाला त्याचा अहंकार भ्रंश केला श्रीकृष्णांनी, तेव्हा कालिया नागांच्या पत्नी आणि कालिया नाग हे जेव्हा आले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना भरपूर गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या. त्याच्यामध्ये कौस्तुभमणी येतो. तर कालिया नागांच्या पत्नींनी कौस्तुभमणी श्रीकृष्णांना दिला. याचा अर्थ श्रीकृष्णांकडे, विष्णूंकडे तो कौस्तुभमणी नाहीये का? नाही, तो त्यांचा नित्य पार्षद आहे. कौस्तुभमणी हा नित्य पार्षद आहे. पण या लीलेमध्ये कुठून तरी त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे. लहानपणापासून जर छातीवर कौस्तुभमणी असेल तर लोकांना लगेच लक्षात येईल की हे तर विष्णू आहेत म्हणून. म्हणून त्या लीलेमध्ये कालियांच्या ज्या पत्नी आहेत ते कौस्तुभमणी श्रीकृष्णाने देतात. तसंच इथे हे पांचजन्य नावाचा त्यांचा जो शंख आहे तो नित्य आहे, पण इथे एका राक्षसाच्या रूपात त्यांनी अशी लीला केली. पण त्या राक्षसाला जेव्हा मारलं तेव्हा त्याच्याकडे पण ते शरीर नाही मिळालं. मग यांनी लक्षात केलं की कदाचित आता मला यम लोकाकडे जायला लागेल. मग यमराज जिथे राहतात त्या ग्रहाला म्हणतात सम्यमनी. त्या सम्यमनी नावाच्या ग्रहाकडे कृष्ण आणि बलराम गेले, आणि जसं द्वारके नगरीच्या बाहेर त्यांनी शंख वाजवला तसे त्या सम्यमनी नगरीच्या बाहेर त्यांनी शंख वाजवला. तर हे आहे 10वा स्कंद, अध्याय क्रमांक 45 आणि श्लोक क्रमांक 43. गत्वा जनार्दन शंखम
प्रदद्मौ सहलायुधः शंख निर्रादम आकर्ण्य प्रजा संयमनो यमः. इथे पण लिहिलंय शंख. श्रीकृष्ण तिथे जाऊन शंख वाजवतात, असा शंख वाजवला. पहिल्या वेळेस जेव्हा शंख वाजवला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तेव्हा भीती निर्माण झाली. द्वारकेच्या बाहेर जेव्हा शंख निर्माण झाला तेव्हा भर्तृ दर्शन लालसा निर्माण झाली आणि द्वारकावासींच्या मनामध्ये श्रीकृष्णाप्रती जे आकर्षण होतं, जे प्रेम होतं ते जागृत झालं. आणि आता जेव्हा सम्यमनीमध्ये काही लोक तिथे यम लोकात यातना भोगतायत, त्यांच्या पापकृत्यांची यातना भोगतायत, तेव्हा काय होतं ते आपण बघूया. तसं म्हणतात श्रीकृष्णाने तो वाजवलेला शंख जेव्हा सर्व यमलोकातल्या सर्व वासींना ऐकू आला तेव्हा काय काय झालं. भागवतामध्ये 5व्या स्कंदात अध्याय क्रमांक 29 की 30 शेवटचे 1-2 जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये नरकाचं पण वर्णन केलंय. तर म्हणतात 29 वेगवेगळे नरक आहेत जिथे वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात. तर एक नरक आहे त्याचं नाव आहे असीपत्र. असीपत्र म्हणजे त्या झाडावर पानं आहेत आणि ते पानं म्हणजे एक तलवार आहे. असी म्हणजे तलवार. तर त्या झाडावर अशा अनेक तलवारी लटकत आहेत पानांसारख्या आणि एका व्यक्तीला जेव्हा शिक्षा द्यायची असते तेव्हा त्या व्यक्तीला त्या झाडावर घेऊन जातात आणि त्या पानांमधून असं खेचून काढतात. म्हणून त्याच्या पूर्ण शरीरावर त्या असे तलवारी आहेत त्या घाव करतात, परत त्याला वर नेतात, परत खाली खेचतात. असं असीपत्र आहे. त्या असीपत्राच्या नरकामध्ये जेवढे तलवारी लटकत होत्या पानांसारख्या झाडांना त्या सर्व गळून पडल्या. मग आता त्यांना शिक्षा कशी मिळणार? नाही मिळणार शिक्षा. मग एक रौरव नावाचं एक नरक आहे, ग्रह. त्या रौरव नावाच्या ग्रहामध्ये रुरु नावाचे पक्षी असतात आणि ज्यांनी ज्यांनी मांस भक्षण केलंय, ज्यांनी ज्यांनी प्राण्यांना त्रास दिलाय, ते रुरु पक्षी असे धावत येतात आणि त्यांच्याकडे खूप मोठीशी चोच असते आणि बाकीचे जे यमदूत आहेत ते आपल्याला असे बांधून ठेवतात आणि ते रुरु पक्षी आपल्या देखत आपल्या पोटाला फाडतात त्यांच्या चोचेनी आणि आतमधल्या सर्व आतड्या वगैरे ते बाहेर काढतात. तर म्हणतात रौरव नावाचा जो ग्रह आहे त्याच्यातून सर्व रुरु पक्षी हे अदृश्य झाले श्रीकृष्णांच्या त्या शंखाची ध्वनी ऐकून. मग भैरव नावाचा एक नरक आहे, त्याच्यामध्ये ना खूप भीती निर्माण होते. त्या ग्रहातून पूर्ण भीती ही पळून गेली. मग एक कुंभी पाक म्हणून एक नरक आहे. तिथे काय करतात, एक मोठं भांड असतं आणि त्या भांड्यामध्ये तेल असतं आणि खाली अग्नी असते आणि ज्यांनी ज्यांनी इतर प्राण्यांना शिजवून खाल्लंय त्यांना त्या गरम तेलामध्ये, उकळत्या तेलामध्ये शिजवून यमदूत त्यांना त्रास देतात. तर ते कुंभ म्हणजे मडकं, त्या खाली पाक. कुंभी पाक नावाच्या नरकामध्ये जी खालून अग्नी होती तीच शांत झाली, म्हणून तिथे पण सगळं काही शांत झालं. आणि अशा प्रकारे 29 वेगवेगळ्या नरकांच्या ग्रहामध्ये जे जे लोक जे जी यातना उपभोगत होते त्या सर्व यातना समाप्त झाल्या आणि नरक लोकांमध्ये जे पापी लोक यातना भोगत होते ते सर्व मुक्त झाले आणि वैकुंठाला परतले. आणि हे कुठे जाणार होते? नरकात जाऊन परत भौतिक जगात जाणार होते, पण ते आता वैकुंठाला गेले का? श्रीकृष्णांच्या शंखाच्या ध्वनीमुळे. आणि हा ध्वनी यमराजांनी पण ऐकला आणि यमराज त्वरित बाहेर आले आणि म्हणाले, स्वामी मी तुमची काय सेवा करू? श्रीकृष्णांनी सांगितलं, आमच्या गुरुजींचा पुत्र तुमच्याकडे आहे का? ते म्हणाले, हो, तो यातना भोगतोय, त्यांनी काहीतरी वाईट केलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले, त्याला घेऊन या. लगेच यमराजांनी त्यांना एक नवीन शरीर दिलं, सुदृढ सुंदर शरीर दिलं, त्यांना छान कपडे घातले, कृष्ण आणि बलरामांसाठी काही भेट वस्तू आणल्या आणि स्वतः आतमध्ये जाऊन त्या मुलाला परत स्वतः बाहेर घेऊन आले. श्रीकृष्ण आणि बलरामांना आतमध्ये नाही घेऊन गेले. म्हणाले, आमचं हे जे स्थान आहे ना हे तुमच्यासाठी योग्य नाहीये, तुम्ही इथे बाहेर थांबा, मी सगळं काही काम करून बाहेर घेऊन येतो. तर असे हे यमराज आहेत ज्यांना पूर्ण जग घाबरतं आणि यमराज हे श्रीकृष्ण आणि बलरामांना घाबरतात आणि लगेच आपल्या गुरूंच्या पुत्रांना त्यांना परत आणून दिलं आणि ती मग गुरुदक्षिणा म्हणून श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या गुरूंना दिली. आयुर्वेदानुसार पाण्याचे 4 परिणाम आहेत. हा संस्कृत मंत्र आहे, इथे लिहिलंय अजीर्णे भेषजम वारी. भेषजम म्हणजे औषध आणि वारी म्हणजे पाणी. तर जेव्हा आपल्या पोटामध्ये अजीर्ण होतं तेव्हा म्हणतात आपण गरम पाणी प्यायला पाहिजे. तेव्हा काही औषध खायची गरज नाही, तेव्हा काही करायची गरज नाही. अजीर्ण असेल, फक्त खूप जास्ती खाल्लंय, खूप तेलकट तुपकट खाल्लंय आणि पोटामध्ये अजीर्ण आणि आंबट ढेकर येते, तेव्हा म्हणतात गरम पाणी प्यायला पाहिजे. अजीर्णे भेषजम वारी. म्हणतात
जीर्णे वारी बलप्रदम. आणि पूर्णपणे जेव्हा अन्न जीर्ण झालंय, सकाळचं जेवण पचलंय पोटामध्ये आणि थोडं जरा रिकामं रिकामं वाटतंय, तेव्हा आपण जर गरम पाणी प्यालो बलप्रदम, तेव्हा आपली शक्ती वाढेल. मग लिहिलंय भोजने चामृतम वारी. आणि भोजनाच्या वेळेस 2 पदार्थ, जसं भाजी पोळी नंतर वरण भात, मग भाजी पोळी आणि वरण भाताच्या मध्ये समजा आपण थोडंसं पाणी प्यायलो, भोजने चामृतम वारी. भोजनाच्या वेळेस जर आपण थोडंसं पाणी जर प्यायलो तर त्या 2 पदार्थांमध्ये थोडं पाचन क्रियेला मदत होते. तर तसं जर ते पाणी प्यायलो तर ते अमृतासारखं आहे. आणि नंतर लिहिलंय भोजना अंते विषप्रदम. जेव्हा पूर्ण जेवण झालं, आता हात धुतले आणि आपण पाणी प्यायलो तर म्हणतात विषप्रदम. तर पाणी तेच आहे, पण कधीतरी औषधाचं काम करतं, कधी कधी बलवर्धन करतं, कधी अमृतासारखं आहे आणि कधी आपल्याला विषासारखं आहे. म्हणून म्हणतात जेवणानंतर कधी पाणी नाही प्यायला पाहिजे. खूपच तहान लागली असेल तर थोडंसं 1 घोट 2 घोट गरम पाणी पिऊ शकतो, पण पाणी साधारणतः जेवणानंतर नाही प्यायला पाहिजे. तर एकाच पाण्याचे 4 परिणाम आहेत. तसंच 3 विविध परिणाम झाले श्रीकृष्णांच्या शंख वाजवण्याचे. भगवद्गीतेचा आपण संदर्भ घेतला आणि तिथे बघितलं की द्वेषी लोक होते, अधर्मी लोक होते, असत्यतेचं वागणूक करणारे लोक होते, त्यांच्यावर श्रीकृष्णांच्या शंखाचा परिणाम झाला, भीतीची निर्मिती झाली. द्वारकेतले जे भक्त होते त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांचा शंखध्वनी ऐकला तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळालं, त्यांना प्रेम वाढलं, त्यांना लालसा निर्माण झाली. आणि जेव्हा नरकातले लोक होते त्यांना द्वेषही नाही श्रीकृष्णांशी, ते एवढे यातना भोगतायत, श्रीकृष्णांशी द्वेष करायला त्यांना वेळच नाहीये. आणि ते भक्तही नाहीये, त्यांना श्रीकृष्णांशी काही प्रेम नाही. पण जे अलिप्त लोक होते त्यांना श्रीकृष्णांचा ध्वनी ऐकून मुक्ती मिळाली, जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यातून मृत्यू मिळाली. म्हणजे बघा की जसं एकाच पाण्याचे 4 परिणाम आहेत आपल्या परिस्थितीनुसार, तसंच आपण म्हणू शकतो की तोच शंख, तोच ध्वनी, तोच हरिनाम, पण 3 प्रकारच्या लोकांमध्ये 3 प्रकारचे विविध परिणाम निर्माण होतात. म्हणून आपण जेव्हा हरिनाम करतो, समजा आपण अलिप्त जरी असलो, आपल्याला श्रीकृष्णांशी काही प्रेम नाही, तरी आपल्याला भीतीपासून मुक्ती निर्माण होईल, आपल्याला सर्व क्लेशांपासून मुक्ती निर्माण होईल. आणि जर आपण भगवंतांप्रती अनुकूल आपली भावना असेल, भगवंतांची सेवा करायची भावना असेल, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रोत्साहन मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी सकारात्मकता आढळेल जर आपण श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं तर. आणि जर आपण द्वेषी असू आणि जर आपण नगर संकीर्तनापासून चाललोय तर नगर संकीर्तन ऐकून, हरिनाम ऐकून, हरिकथा ऐकून आपल्याला भीती निर्माण होते, अरे कोण हा श्रीकृष्ण आणि का हा राक्षसांना नेहमी मारत असतो, आणि कारण मी पण राक्षस तर कदाचित हा मला पण मारेल. तर श्री विष्णूंचे 4 हात असतात आणि 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म असे 4 त्यांचे गोष्टी आहेत हातात. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की पद्म कमळाचं फूल आणि शंख हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे, आणि चक्र सुदर्शन चक्र आणि त्यांची जी गदा आहे ही दुष्ट लोकांना मारण्यासाठी आहे. तर खरं तर पद्म आणि शंख हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. पण विचार करा, दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि धृतराष्ट्र यांची काय वाईट परिस्थिती आहे. जो शंख सर्व जगताला आशीर्वाद देतो, त्या शंखाचा ध्वनी ऐकून या दुर्दैवी लोकांच्या मनामध्ये भीतीची निर्मिती झाली. याचा अर्थ भगवंत तसेच आहेत, भगवंतांना काही कोणाला काही त्रास नाही. पण जर आपण वाईट वृत्तीचे असलो तर भगवंतांचं दर्शन घेऊन आपल्याला त्रास होतो, भगवंतांची ध्वनी ऐकून आपल्याला त्रास होतो. तर जसा बॅडमिंटन नावाचा एक खेळ आहे, टेनिस नावाचा एक खेळ आहे, तसा एक खेळ आहे त्याला म्हणतात स्क्वॉश. स्क्वॉश मध्ये काय करतात, टेनिसचा बॉल आणि टेनिसची रॅकेट असते आणि एका भिंतीसमोर उभे राहतात लोक आणि त्या भिंतीला मारायचं आणि तो भिंतीला आपटून तो बॉल येतो, परत त्यांनी खेळतो. त्याला म्हणतात टेनिस सारखंच आहे, पण टेनिसमध्ये 2 खेळाडू लागतात, स्क्वॉश मध्ये तुम्हीच स्वतः एक स्वतःशी खेळताय. म्हणून म्हणतात जेव्हा आपण भिंतीला जेवढ्या वेगाने बॉल मारू तेवढ्या वेगाने तो बॉल आपल्याकडे येईल. तर समजा आपण एकदम द्वेषाच्या भावनेने जोरात मारला तर तो बॉल त्या भिंतीला आपटून तसाच आपल्याला जवळ येईल आणि आपल्याला जोरात लागेल. म्हणून भिंत तशीच आहे, पण आपण भिंतीशी कसं वागतो त्याच्यावर आहे.
भक्तिसिद्धांत सरस्वती असं म्हणायचे, एखाद्या नास्तिकाने समजा वर आकाशात बघितलं आणि आपल्याला माहितीये की भगवंत वैकुंठात राहतात, तर भगवंतांवर त्यांनी थुंकला, अशी थुंकला वर बघून, तर जी ती थुंकी आहे ती भगवंतांना कधी लागत नाही, ती त्याच्या चेहऱ्यावर परत पडते. म्हणून जेव्हा द्वेषी लोक भगवंतांशी द्वेष करतात तेव्हा भगवंतांना काही फरक नाही पडत, पण त्या द्वेषापोटी त्या द्वेषी लोकांच्या मनामध्ये भीतीची निर्मिती होते. म्हणून या संचारबंदीमध्ये आपल्यासाठी काय महत्वाचे आहे हे आपण चर्चा करूया. तर ही जी संचारबंदी आता लागू आहे याच्यामुळे सर्वजण आपल्या घरी थांबून आहेत. असं म्हणतात की आपल्या चारित्र्याची ओळख तेव्हा होते जेव्हा आपण घरी एकटे असतो, घरी कोणी नाही तेव्हा आपण काय करतो याच्यावरून आपलं चारित्र्य ठरतं. तसंच आपल्या जीवनामध्ये महत्वाचं काय आहे हे कधी ठरणार, जेव्हा आपल्याकडे काहीही काम नाही. जेव्हा आपल्याकडे काहीही काम नाही, पूर्ण 24 तास आपल्या हातात आहेत, तेव्हा आपण काय करतो यानी ठरणार की आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं काय. कोणतरी मला म्हणत होतं, आज जी ही संचारबंदी आहे त्याच्या मागे भरपूर कारण आहे. काय कारण आहे म्हणतात, अनेक वर्षांपासून मुलं, लहान लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं प्रार्थना करत होते भगवंतांना, भगवंता अशी आम्हाला ना ही रविवारी एक सुट्टी मिळते, त्या सुट्टीमध्ये पण आम्हाला ट्युशनला जायला लागतं, खेळायला मिळत नाही, थोडी आम्हाला काहीतरी लांब सुट्टी दे कधीतरी. तर म्हणतात भगवंतांनी ऐकलं आणि या सर्व मुलांना एक लांब सुट्टी दिली. कोणी म्हणतात की बऱ्याच महिला होत्या, आजकालच्या परिस्थितीमध्ये महिलांना पण काम करायला लागतं, नोकरीवर जायला लागतं, तर अनेक वर्षांपासून ज्या काम करत होत्या त्या भगवंतांना प्रार्थना करत होत्या, मला माझ्या मुलांना माझा वैयक्तिक वेळ द्यायचा आहे, तर कृपया लांब सुट्टी द्या. तर या सर्व महिलांची पण प्रार्थना त्यांनी ऐकली. काही लोक म्हणत होते, काही जे पुरुष आहेत ते खूप राब राब राबतायत आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी, कधी कधी रविवारी पण सुट्टी नाही घेत, खूप काम करतात. त्यांनी पण प्रार्थना केली होती, कधी मला माझ्या परिवारासोबत एकत्र काढायला वेळ द्या, मी, माझी पत्नी, माझी मुलं एकत्र बसू, थोड्या गप्पा मारू, त्यासाठी वेळ द्या, लांब सुट्टी द्या. तर भगवंतांनी ते ऐकलं आणि ही लांब सुट्टी दिली. तसंच मला माहिती आहे की काही वैष्णव पण आहेत, ते वैष्णव मला म्हणत होते, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून मी माझ्या भगवंतांची नीट पूजा पण नाही केली. माझी इच्छा आहे की रोज त्यांना नवीन ड्रेसिंग करावं, नवीन त्यांना कपडे घालावे, त्यांचं स्नान करावा, त्यांना छान छान पदार्थ खाऊ. एक दिवस होते असे, एक काळ होता जेव्हा मी माझ्या भगवंतांना रोज नवीन नवीन छान छान पदार्थ खाऊ घालायचे. आणि आता अनेक वर्षांपासून, कारण मी खूप व्यस्त झाले आहे, त्यामुळे भगवंतांना मी नावापुरती काहीतरी भोग लावते. तर या अशा वैष्णवींची पण खूप इच्छा होती की घरी आपण छान काहीतरी भोग लावूया, भगवंतांची सेवा करूया. तर या अशा वैष्णवींना पण गेल्या काही दिवसांपासून जेव्हा सुट्टी मिळाली आहे, छान भजन कीर्तन करतायत भगवंतांसमोर बसून, भगवंतांना छान भोग लावतायत, भगवंतांचं रोज नवीन नवीन ड्रेसिंग करतायत. तर या वैष्णवांची पण आठवण आपल्याला व्हायला पाहिजे की कदाचित यांनी पण भगवंतांना प्रार्थना केली होती आणि भगवंतांनी यांची प्रार्थना ऐकली. तर अशा सर्वांच्या प्रार्थना भगवंत संपूर्ण करतायत. तर आपल्याला विचारायला पाहिजे की आपण काय प्रार्थना केली असेल. आपण अनेक वेळा जेव्हा आपले श्रेष्ठ वैष्णव आपल्याला म्हणतात, प्रभूजी तुम्ही भागवत वाचताय का, तेव्हा आपण म्हणतो, प्रभूजी माझी इच्छा खूप आहे भागवत वाचायची पण वेळ नाही आहे. किंवा कोणी नवीन भक्त येतात त्यांना मी विचारतो, प्रभूजी तुम्ही रोज हरिनाम करता का, तर ते म्हणतात, प्रभूजी वेळ नाहीये, सकाळी उठतो, थोडासा व्यायाम करतो, मुलांना शाळेत सोडायला जातो, कसा तरी डबा खातो, ऑफिस साठी निघतो, दिवसभर काम काम काम, रात्री 8 वाजता येतो, पूर्ण दमलेला असतो, थोडं मुलांसोबत बोलतो, जेवण करतो आणि झोपी जातो. तर अनेक वेळा जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांनी आपल्याला हरिनामाबद्दल विचारले तेव्हा आपण म्हटलं, अहो खूप बिझी आहे, तुम्हाला माहिती नाही किती काम असतं, परिस्थिती खूप खराब झाली आहे. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कोणी विचारलं, प्रभूजी तुम्ही भागवत वाचताय, गीता वाचताय, काय वाचताय, सध्या काहीतरी तरी छोटे पुस्तकांचं तरी वाचन करा. तेव्हा आपण म्हणतो, प्रभूजी खूप डोळे जळजळ असतात, दिवसभर काम केल्यानंतर ना संध्याकाळी वाचनासाठी अजिबात वेळ उरत नाही, अजिबात शक्यता उरत नाही. ओके ओके, नो प्रॉब्लेम, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा. अनेक वेळा आपल्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांनी विचारलंय, हरिनाम कसं चाललंय, कीर्तन कसं चाललंय, हरिकथा कशी चालली आहे, वाचन कसं चाललंय, भगवंतांची पूजा अर्चना कशी चालली, आणि नेहमी आपण बहाणे दिले की जीवन आता खूप व्यस्त आहे. तर भगवंतांनी कदाचित ही पण आपल्याला एक परीक्षेची वेळ दिली आहे. एवढे दिवस पूर्ण मोकळा, ऑफिस बंद, काही
मुख्य महत्वाच्या सेवांमध्ये असतील, पोलिसांमध्ये असतील, हॉस्पिटलमध्ये असतील तर गोष्ट वेगळी. पण साधारण जो एक नागरिक आहे बारामतीतला, त्याला या संचारबंदीमुळे पूर्णपणे सुट्टी आहे. 24 तास त्याच्या हातात आहेत. सकाळी उठून बॉसचा कॉल येत नाहीये, सकाळी उठून आपल्याला श्रीकृष्णांचा कॉल येऊ शकतो हरिनामाच्या रूपात. दिवसभर टेलिव्हिजन चालू आहे, पण दिवसभर आपण पुस्तकं पण वाचू शकतो, कारण किंवा दिवसभर हरे कृष्ण टेलिव्हिजन पण आहे. एक टेलिव्हिजन चॅनल आहे ज्याच्यामध्ये इस्कॉनचे दिवसभर प्रवचन, कीर्तन, मंदिराचे दर्शन चालू असतात, ते पण वाचू शकतो. काही लोक म्हणतात मला, प्रभूजी आम्ही दिवसभर नुसत्या बातम्या ऐकतोय, इधर ये हो गया, उधर ये हो गया, इथे इथे लोक गेले तिथे, तर त्याच्यामुळे तर व्याकुळता आमची वाढते. बरोबर आहे, असंख्य न्यूज वाचल्यानंतर व्याकुळता वाढणार. पण असं आजपर्यंत कोणी मला म्हणालं नाही की प्रभूजी मी असंख्य हरिनाम केला आणि त्याच्यामुळे मला त्रास झाला, किंवा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भागवत, रामायण, महाभारत वाचत होतो आणि त्याच्यामुळे मला पूर्णपणे बोर झालं. असं मी ऐकलंय. माझ्याकडे टेलिव्हिजनचा ऍक्सेस नाहीये, टीव्ही नाहीये, पण ऐकलंय एवढे टेलिव्हिजन सिरियल झाले मध्ये. पण म्हणतात जसं रामायण सुरू झालं, हायएस्ट टीआरपी रेटिंग, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट असतो तो, हायएस्ट टीआरपी रेटिंग आज रामायणच आहे. 1000 टेलिव्हिजन सिरियल येऊन गेले, शक्तिमान असू दे आणि हे असू दे आणि ते असू दे आणि सास बहू सिरियल असू दे, पण रामायणाला आजपर्यंत कोणी मात करू शकलं नाही, महाभारताला अजूनपर्यंत कोणी मात नाही करू शकलं. विचार करा आपलं किती मोठं सौभाग्य आहे, 24 तास आपल्याकडे आहेत. आता आपण हे कोणाला सांगणार, प्रभूजी ऍक्च्युली ना वेळ नाहीये. तर म्हणून या संचारबंदीमध्ये आपण आपले 24 तास कसे वापरतोय हे ठरवतील आपल्याला सांगण्यासाठी. हे दुसऱ्यांना नाही सांगायचं आपल्याला, दुसरे आपल्याला कोणी विचारणार पण नाही. वैष्णव एकमेकांना त्रास देत नाहीत म्हणून कोणी तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्ही स्वतः बघा, पूर्ण दिवस मोकळा आहे, कोणी काही जबरदस्ती नाही करत आहे, सकाळ आपली आहे, दुपार आपली आहे, संध्याकाळ आपली आहे. कमीत कमी या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आपण हरिनाम करतोय का? कमीत कमी या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आपण भागवत वाचतोय का, गीता वाचतोय का? जर आपण या कालावधीमध्ये गीता नाही वाचली, जर आपण या कालावधीमध्ये हरिनाम नाही केला, मग आपण श्रीकृष्णांना कसं सांगणार, श्रीकृष्ण मला थोडी मदत कर, मला थोडी सोय करून दे. श्रीकृष्ण म्हणतील मी तुला 15-20 दिवसांची मदत केली होती, त्यावेळेस तू काय केलंस मला माहितीये. म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या जीवनामधली भीती संपायला पाहिजे, जरी तुम्ही अलिप्त राहिले श्रीकृष्णांशी, द्वेष फक्त नका करू श्रीकृष्णांशी. हरे कृष्ण महामंत्र आणि भागवत आपला साप्ताहिक शनिवारचा कार्यक्रम तुमच्या हृदयामध्ये मुक्ती निर्माण करेल. जर तुम्हाला श्रीकृष्णांशी आकर्षण असेल, प्रेम असेल, तर तुम्हाला प्रोत्साहन निर्माण करेल. आणि जर तुम्ही द्वेषी असाल तर भीती निर्माण करेल. मला माहिती आहे तुम्ही कोणीही द्वेषी नाही आहात. कदाचित तुमच्यातून काही लोक अलिप्त आहेत आणि अधिकांश लोक तुमच्यातून हे भगवंतांशी प्रेम करतात. प्रोत्साहन स्वीकार करण्याची वेळ आहे संचारबंदी. या संचारबंदीच्या वेळी घरी राहून भागवताचा आश्रय घ्या, रामायणाचा आश्रय घ्या, हरिनामाचा आश्रय घ्या, वैष्णवांसोबत टेलिफोनवर गीताचं डिस्कशन करा, गीतेवर चर्चा करा, भागवतावर चर्चा करा. बघा तुमच्या हृदयामध्ये कसं प्रोत्साहन निर्माण होईल. आणि या अशा संचारबंदीच्या वातावरणामध्ये जेव्हा सगळे लोक भीतीग्रस्त आहेत, तुम्ही एकटे प्रोत्साहनग्रस्त व्हाल, तुम्ही प्रोत्साहित व्हाल. आणि अशा या कालावधीमध्ये जर तुम्ही भगवंतांना हे स्पष्ट दर्शवलं, भगवंत मला तुझ्या जवळ यायचंय, मला हरिनाम घ्यायचंय, मला हरिकथा करायची, तर जेव्हा ही संचारबंदी जाईल आणि जेव्हा पूर्ववत आपलं जीवन पुन्हा एकदा सुरू होईल, तेव्हा पण भगवंत अशी काहीतरी अरेंजमेंट करतील की त्यावेळेस पण तुम्हाला हरिनामासाठी मिळेल. भगवंतांसाठी काही अशक्य नाही. भगवंतांची जर इच्छा झाली तर भगवंत तुमच्या जीवनामध्ये जादू करू शकतात. तुमच्या बॉसच्या हृदयामध्ये पण भगवंत बसलेत, तुमच्या मालकांच्या हृदयामध्ये पण भगवंत बसलेत. म्हणून ही संचारबंदीची जी कालावधी आहे ही आपली परीक्षेची वेळ. आता कोणी बॉस नाही, आता कोणी टेलिफोन नाही, आता कोणी काही नाही. या कालावधीचा पुरेपूर फायदा करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती प्रोत्साहन निर्माण होतं, किती प्रेम निर्माण होतं, किती आकर्षण निर्माण होतं. म्हणून आज आपण अशा 3 प्रकारचे प्रसंग चर्चा केले. एकच पाणी पण त्याचे 4 परिणाम, एकच शंखाचा ध्वनी पण त्याचे 3 वेगवेगळे परिणाम. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांचा आभार मी व्यक्त करतो. आपण मला भागवतातून काही मुद्दे, गीतेतून काही मुद्दे तुमच्या समोर अर्पण करण्यासाठी संधी दिली. आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटूया, कदाचित बुधवारी किंवा गुरुवारी भेटूया, आपण ठरवूया ते.
जर तुम्हाला इच्छा असेल की आपण बुधवारी आणि गुरुवारी पण भेटूया आणि शनिवारी पण भेटूया, तर कृपया मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा की या संचारबंदीच्या वातावरणामध्ये असं संध्याकाळी जेव्हा आपण एकत्र येतो आणि भागवतावर जेव्हा चर्चा करतो तेव्हा तुम्हाला पण प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. नक्की आपण बुधवारी किंवा गुरुवारी कार्यक्रम ठेवूया. खूप खूप धन्यवाद. आजच्या प्रवचनावर जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही मला पाठवू शकता. पुढच्या आठवड्याच्या प्रवचनामध्ये आपण त्या प्रश्नांवर खुलासा करूया. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.